Hello students, today we are going to learn a topic called active voice and passive voice. आपण आज ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस विषयी माहिती बघणार आहोत. ते वाक्य ॲक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये कसे करायचे याच्याविषयी माहिती बघणार आहोत. याचे दोन प्रकार आहेत, ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात कर्ता हा सक्रिय असतो, तो कार्यरत असतो, तो कोणती तरी कृती करत असतो हे दर्शवण्यासाठी ॲक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य लिहिले जातात. पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये कर्ता हा सक्रिय राहत नाही, तो जो कृती करतो ती कृती त्याची फक्त दर्शविल्या जाते. परंतु आजच्या या पाठामध्ये लेक्चर्समध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स या तीन काळाच्या वाक्याचे ॲक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. परंतु त्याच्याही आधी एक गोष्ट पाहणं गरजेचं आहे की वाक्यामध्ये आय हा जर करता आला, यू हा करता येऊ शकतो, ही शी इट हे करता येऊ शकतं, वी यू दे हे पर्सनल प्रोनाउन कर्ता म्हणून आपल्या वाक्यामध्ये येऊ शकतात. आणि कर्म म्हणून मी, यू, हिम, हर, इट, अस, यू, देम हे शब्द कर्म म्हणून वाक्यामध्ये येऊ शकतात. आणि हे जर कर्म म्हणून आले, देम म्हणून कर्म आला त्याचा दे करायचा, यू असेल तर यूच राहतं, अस असेल तर वी करायचं, हिम, हर, इट असेल तर त्याचं ही, शी, इट मध्ये बदल होतो, यू असेल तर यू राहतं आणि मी असेल तर आय होतं. ही गोष्ट निश्चित लक्षात ठेवा. हे जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये दोन कर्म आलेलं असेल, पहिलं डायरेक्ट कर्म आणि हे इनडायरेक्ट कर्म वाक्यामध्ये जेव्हा असेल तेव्हा या पद्धतीने त्याचा आपण बदल करत असतो. सेंटेन्स नंबर 1, फॉर एक्झाम्पल 1, ही इट्स चॉकलेट, ही इट्स चॉकलेट असं वाक्य आहे. सर्वात आधी एक काम करायचं, कर्म शोधायचं. कर्म कसं शोधायचं? क्रियापद आणि कर्त्याला प्रश्न विचारायचा, व्हॉटने किंवा हुमने. व्हॉटने क्रियापदाला व्हॉट इट्स, उत्तर आपल्याला मिळतं अ चॉकलेट. व्हॉट इट्स म्हटल्यानंतर कर्म आपल्याला मिळतं अ चॉकलेट. कर्म मिळालं की उत्तराला सुरुवात करायचं, आन्सर. अ चॉकलेट सुरुवातीला येईल, चॉकलेट सुरुवातीला आलं. आपण कर्म कर्त्याच्या ठिकाणी घेतलं. नंतर क्रियापद घ्यायला विसरायचं नाही, पण क्रियापद घेताना आधी हेल्पिंग वर्ब घ्यायचं, नंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आणि त्याच्यानंतर बाय लिहायचा. आणि बाय लिहून झाल्याच्या नंतर हा जो कर्ता असतो तो सर्वात शेवटी बायच्या नंतर इथे आणून ठेवायचा. अ चॉकलेट कर्म आपण घेतलं म्हणजे हा न्यू सब्जेक्ट झाला आपल्या या वाक्याचा, पॅसिव्ह व्हॉइस वाक्याचा. नंतर क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद, इट्स हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य दर्शवतं म्हणून इथे ॲम, इज, आर पैकी एक घ्यावं लागेल. ॲम घेता येत नाही, आर अनेक वचनी कर्त्यासोबत घ्यावं लागतं म्हणून ते पण येणार नाही. मग इथे आपल्याला इज, अ चॉकलेट इज याचं तिसरं रूप इटन, नंतर बाय आणि नंतर हा कर्ता ही आहे. ही असल्यामुळे तुम्ही तिकडे पहा, हिचं काय होतं? बाय हिम. इथे हिचं हिम होतं म्हणून बाय हिम असं घेतलेलं आहे. दुसरं वाक्य, शी गेव मी अ पेन. ह्या वाक्यामध्ये हा कर्ता आहे, हे क्रियापद आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. आता या राहिलेल्या शब्दापैकी आपल्याला कर्म शोधायचं आहे म्हणून आधी व्हॉटने प्रश्न विचारायचा क्रियापदाला. व्हॉट गेव काय दिलं तर पेन, अ पेन उत्तर मिळतं. हे डायरेक्ट ऑब्जेक्ट झालं, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता दुसरा प्रश्न, हा शब्द शिल्लक राहिला म्हणून हुमने प्रश्न विचारला. हुम गेव कोणाला दिलं?
तर उत्तर मिळतं मी, म्हणजे हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. आता ह्या दोन ऑब्जेक्टचे दोन वाक्य आपल्याला करता येतील. सुरुवातीला डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्या. अ पेन डायरेक्ट कर्त्याच्या ठिकाणी येईल. अ पेन. वाक्य भूतकाळी आहे. भूतकाळी वाक्यामध्ये पास्ट सिंपलमध्ये वॉज वेअर पैकी एक. हा कर्ता एकवचनी आहे म्हणून वॉज घेतला आपण, वॉज. नंतर हे क्रियापद इथे आधी सांगितल्याप्रमाणे हेल्पिंग व्हर्ब आपण घेतलेला आहे इथे. नंतर याचं तिसरं रूप गिवन. आता मी यासारखं जर ऑब्जेक्ट असेल तर त्याला सरळ टू मी असं करून सोडून द्यायचं इथे. त्याच्यानंतर काही शिल्लक राहिलेलं नाही इकडचं घ्यायचं म्हणून बाय घेतला. आणि ह्या शीचं तिकडे शीचं काय होतं, शीचं हर, म्हणून हर हा शब्द घेतला. आपलं एक वाक्य झालं. डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन हे वाक्य झालं. आता एकदा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन दुसरं वाक्य आपण बनवूया. मी, तिकडे मी असेल तर मीचं डायरेक्ट आय होतं. आय. आयच्या जोडीला हे भूतकाळी वाक्य आहे म्हणून वॉज वेअर पैकी एक आय वॉज. नंतर मीचं आय केलं, भूतकाळी वाक्य आहे म्हणून वॉज घेतलं. याचं तिसरं रूप गेवचं गिवन. गिवन. शिल्लक राहिला अपेन. अपेन लिहून टाकायचं. त्यानंतर बाय आणि शीचं तिकडे दिलेलं आहे, इथे शी आहे, शीचं हर होतं म्हणून हर या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. असे दोन वाक्य झालेले आहे. अ पेन वॉज गिवन टू मी बाय हर किंवा आय वॉज गिवन अ पेन बाय हर. म्हणजे हा करता दोन्ही ठिकाणी एक असल्यामुळे आपल्याला बाय हर इथं पण आलं, बाय हर इथे पण आलं. असे हे ॲक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्याचं रूपांतर करताना आपल्याला करावं लागतं. तर सुरुवातीला पुन्हा एकदा नियम बघून घ्या. आपल्याला वाक्यामध्ये जर पर्सनल प्रोनाऊन असेल तर त्या पर्सनल प्रोनाऊनचे मी असेल तर आय, यू असेल तर यू, हर असेल तर शी, हिम असेल तर ही किंवा याचे अदलाबदल वाक्य करता येईल. वाक्याचा काय जर सिंपल प्रेझेंट असेल तर आम्ही जार पैकी एक घ्यायचं. सिंपल पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर पैकी एक घ्यायचं. सिंपल फ्युचर असेल तर विल बी आणि शाल बी पैकी एक घ्यायचं. असे हे नियम आपल्याला सर्वसाधारणपणे मिळतात. विद्यार्थी मित्र, एकूण 6 वाक्य तुम्हाला दिलेले आहेत आणि प्रत्येक वाक्यातलं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे करून घेतलं आपण. तुम्हाला मगाशी सांगितलं ऑब्जेक्ट कसं शोधायचं हे सांगितलेलं आहे. 2 ऑब्जेक्ट असतील या ठिकाणी तर ह्या व्हॉटने आणि हुमने प्रश्न विचारून ऑब्जेक्ट आपल्याला शोधता येतात. मग आता वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना असलेलं कर्म हे कर्त्याच्या ठिकाणी आणायचं. नंतर वाक्याचा काळ पाहायचा आणि काळ पाहून सहाय्यकारी क्रियापद इट्स आहे म्हणून प्रेझेंट टेन्स, आम्ही जारपैकी एक म्हणून इथे इज. याचं तिसरं रूप इटन. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर नेहमी बाय लावायचं आणि राजीव हा करता बायच्या नंतर ठेवून द्यायचा. झालं पॅसिव्ह व्हॉइसचं उत्तर आपलं. दुसरं वाक्य कर्म अकार. नंतर वाक्याचा काळ प्रेझेंट टेन्स आहे म्हणून आम्ही जारपैकी एक. करता एकवचनी असल्यामुळे इज आलं इथे. इथेही एकवचनी करता असल्यामुळे इज आलं. याचं तिसरं रूप ड्राईव्हचं ड्रायव्हन. क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर बाय आणि विजयचं विजय. नंतर सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल. वाक्याचा काळ भूतकाळ आहे म्हणून पास्ट टेन्स रूपी वॉज वेअर पैकी एक. मदर एकवचनी असल्यामुळे वॉज घेता येईल. याचं तिसरं रूप ईडी लागून आलं की तेच तो शब्द क्रियापदाचा तिसरं रूप असतो म्हणून तेच लिहून काढलं. तिसऱ्या रूपानंतर बाय आणि निशा हे पॅसिव्ह व्हॉइस झालं. चौथं वाक्य शी टीचेस. इथे व्हर्ब यस प्रत्यय आहे, वर्तमान काळी आहे परंतु 2 ऑब्जेक्ट आहे म्हणून इथे 2 ऑब्जेक्ट पैकी हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर सुरुवातीला डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन आपण वाक्य करून टाकू. कर्म सुरुवातीला येईल अ.
न्यू लेसन. वाक्याचा काळ वर्तमान काळ आहे म्हणून आम्ही जार पैकी एक. करता एकवचनी असल्यामुळे इज. इथे असला वाक्यात ऑब्जेक्टच्या ठिकाणी तर समजून जायचं हा करता एकवचनी आहे म्हणून इज घेतलं. याचं तिसरं रूप टीचर्सचा टॉट. नंतर हा मी इथं लिहित असताना याला टू मी असंच लिहायचं. हे लिहून झालं की बाय आणि शीचं हर. चौथं वाक्य आय सिंग अ सॉन्ग. अ सॉन्ग एकवचनी. अ सॉन्ग म्हणजे एक सॉन्ग एक गाणं. करता कर्म कर्त्याच्या ठिकाणी आल्याच्या नंतर एकवचनी आहे म्हणून इथे आणि वाक्याचा काळ वर्तमान काळ आहे म्हणून ॲम इज आर पैकी एक. अ सॉन्ग इज. क्रियापदाचं तिसरं रूप संग. तिसऱ्या रूपानंतर बाय आणि आयचं मी. तुम्हाला हा मीचा तो चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये पाहून इथे बदल कसे होतात ते बदल बघायचे आहेत. शेवटचं वाक्य दे सिंग सॉंग्स. दे हा अनेकवचनी कर्ता आहे आणि सॉन्ग हे सुद्धा अनेकवचनी कर्म आहे म्हणून सॉन्ग सुरुवातीला येईल सॉंग्स. वाक्याचा काळ वर्तमान काळ आहे. आम्ही जारपैकी एक आर येईल. आर काय येईल तर इथे सॉन्ग अनेकवचनी आहे म्हणून इथे आर. आणि याचं तिसरं रूप संग. बाय. तिसऱ्या रूपानंतर लगेच बाय आणि हा करता देम आहे. देमचं तिथे काय होतं दे होतं. देमचं दे करून घेतलेलं आहे. हे आणखी 6 वाक्य तुम्हाला दिलेले आहेत. याच्यामध्ये कर्ता क्रियापद कर्म. 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 क्रियापदाचे काळ सॅंग पास्ट टेन्स आहे. सॅंग पास्ट टेन्स आहे. सॅंग पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स असल्यानंतर वॉज वेअर पैकी एक आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. शाल. शाल विल आणि विल हे दर्शवणारे वाक्य सिंपल फ्युचर टेन्स आहे म्हणून पॅसिवाइज करताना विल बी आणि शाल बी घ्यावं लागतं. बघा आता कर्म सुरुवातीला येतं अ सॉन्ग. अ सॉन्ग एकवचनी करता आहे. वाक्याचा भूतकाळ आहे. वॉज वेअर पैकी एक वॉज. एकवचनी करता असल्यामुळे वॉज. याचं तिसरं रूप संग. SUNG संग. तिसऱ्या रूपानंतर बाय आणि आयचं मी. इथे करून दिले तुम्हाला आयचं मी किंवा मीचं आय. ही सॅंग सॉंग्स. सॉंग सुरुवातीला येतं. कर्म सुरुवातीला येतं. सॅंग. आता इथे अनेक वचनी करता आहे. वाक्य भूतकाळी आहे म्हणून इथे तुम्हाला वॉज वेअर पैकी एक. सॉंग्स वेअर. इथे वॉज येणार नाही. इथे वेअरच येईल. सॉंग्स वेअर. याचं तिसरं रूप संग. तिसऱ्या रूपानंतर बाय आणि हिचं हिम. तिसरं वाक्य दे सॅंग अ सॉन्ग. कर्म सुरुवातीला येईल. अ सॉन्ग एकच आहे. सॉन्ग एकवचनी करता आहे म्हणून वॉज वेअर पैकी एक अ सॉन्ग वॉज. याचं तिसरं रूप संग बाय देम. पास्ट टेन्स हे पास्ट टेन्सचे वाक्य आहेत आणि हे भविष्यकाळातील वाक्य आहे. फ्युचर टेन्सचे वाक्य आहे. आय शाल सिंग अ सॉन्ग. कर्म सुरुवातीला अ सॉन्ग. नंतर हेल्पिंग वर्ब अ सॉन्ग विल. इथे विल येईल का तर फक्त आय आणि वीच्या जोडीला शाल घेता येतं. विल शाल इथे घेता येत नाही म्हणून अ सॉन्ग विलच येईल. इथे विलच्या जोडीला बी. याचं तिसरं रूप संग. तिसऱ्या रूपानंतर बाय आणि आयचं मी. सॉंग्स अनेकवचनी करता. सॉंग्स अनेकवचनी करता असल्यामुळे सुद्धा आपल्याला विल बी हेच घ्यावं लागेल. क्रियापदाचं तिसरं रूप संग. तिसऱ्या रूपानंतर बाय आणि हिचं हिम.
कर्म सुरुवातीला अ सॉन्ग एकवचनी आहे, परंतु आय किंवा वी नसल्यामुळे त्याच्या जोडीला विल. बी याचं तिसरं रूप संग, तिसऱ्या रूपानंतर बाय, देचं देम. अशा पद्धतीचे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य आपण करून घेतलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ वारंवार पाहावं लागेल, तेव्हाच हे वाक्य तुम्हाला समजेल. आणि याच्यामध्ये काळ सुद्धा दिलेले आहेत, ते काळ आणि त्या काळाचे पॅसिव्ह व्हॉइस, प्रत्येक काळ आणि त्या प्रत्येक काळाचं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य इथे करून दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला काळ सुद्धा कळेल आणि त्या काळातील पॅसिव्ह व्हॉइस वाक्य कसं करायचं हे पण तुमच्या लक्षात येईल. याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ वारंवार पाहावं लागेल, तेव्हाच तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर कसं केलं जातं याची निश्चित कल्पना येईल.